सुप्रभात सकिनो। तर आज आहे दुसरा दिवस स्वित्झर्लंडमधला। तर काल आम्ही आलो अडीच पावणे 3 वाजलेले। तर आल्यानंतर थोडं फ्रेशअप झालो आणि थोडा रेस्ट घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो इथंच कूप म्हणून आहे, म्हणजे एक सुपर मार्केट आहे स्वित्झर्लंडमधलं, कूप आणि मिग्रोस। तर कूपमध्ये गेलो आणि ग्रॉसरीज आणि दूध वगैरे जे काही बेसिक थिंग्स पाहिजे तर ते आम्ही आणलो। आणि आणल्यानंतर आम्ही काल ॲक्च्युली कुठेच गेलो नाही, तिथंच थोडा वेळ टाईम स्पेंड करून घरी आलो आणि चहा वगैरे पिऊन रात्री जेवण वगैरे बनवून जेवलो आणि सकाळी पटकन आता उठलेलो आहोत आणि आता आम्ही बनवत आहोत फिल्टर कॉफी। तर फिल्टर कॉफी रेडी आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने कुठेतरी बाहेर चाललेलो आहोत आणि मी तुम्हालासुद्धा आमच्याबरोबर घेऊन जाणार आहे। आणि तसंच मी इथली पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कसं गेलो, त्यासाठी किती आम्हाला खर्च करावा लागला, काय काय बघितलं, सगळं शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सुरू करूया व्हिडिओला। तर नाश्त्यासाठी आम्ही बनवलेलं होतं पास्ता आणि पास्तानं थोडं पोट भरतं, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही। तसंच डब्यासाठी मी टोमॅटो राईस बनवून घेतलेला आहे। तसंच आम्ही थोडंफार जे स्नॅक्स आणलेलं ते सुद्धा घेतलेलं आहे। तर आम्ही आता पूर्णपणे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत बस स्टँडला। तर इथंच जवळ बस स्टॉप आहे, तिथून आम्ही जाणार आहे झुरिकच्या बस स्टँडला आणि तिथून आम्ही पकडणार आहे आमची ट्रेन। तर स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही कुठेही राहत असाल, लुझन, झुरिक कुठेही, तर तुम्हाला डे पास फ्री दिला जातो कोणी गेस्ट असतील त्यांच्यासाठी। तर आम्ही डे पास न घेता स्विस पास घेतला, कारण ह्यामध्ये सर्व इन्क्लूड होतं, बस, शिप, ट्रेन, मेट्रो आणि ट्रॅम वगैरे सगळं ह्यामध्ये इन्क्लूड होतं स्विस पासमध्ये। तर आम्ही ते 3 दिवसासाठी स्विस पास घेतला। तर स्विस पास हा 244 युरोज आहे पर पर्सन। तर माझा आणि आनंदचं मिळून 488 युरोज झाले आणि अनिशाचं तिला फ्री होतं, कारण 6 इयरच्या खाली जे कोणी असेल मुले त्यांना फ्री आहे। तर अनिशा सकाळी तिनं फक्त दूध पिलेलं आणि आता तिला लागलेली आहे भूक, तर तिचा फर्स्ट राऊंड सुरू झालेला आहे। तर तिच्यासाठी पोहे बनवलेले, तर तिचा नाश्ता सुरू झालेला आहे आता। आणि तुम्ही बाहेरचं नेचर बघा कसं आहे, खरंच हे बघायला ना 2 डोळेसुद्धा फुलणार नाहीत, इतकं मस्त आहे ना। जिथं बघल तिथे झाडे झाडे झाडे, पूर्ण हिरवंगार, अगदी शांत, मनाला सुद्धा शांत आणि डोळ्याला सुद्धा शांत वाटतं। तर लुझनहून आम्ही जात आहोत इंटरलेकन ओस्टला, पण आत्ता आम्ही लुझनवरून ब्रीज इथं जात आहोत आणि ब्रीजवरून आम्ही इंटरलेकन ओस्ट क्रूजने जाणार आहोत। तर तुम्हाला लुझनवरून डायरेक्ट इंटरलेकन ओस्टला ट्रेनसुद्धा आहे, पण लुझनवरून ब्रीज इथे गेल्यावर तुम्हाला तिथून क्रूज राईड मिळते, ते 1 तासाची। तर त्यामुळं आम्ही ते चूज केलं आणि आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत ब्रीजला। तर इथून आमची क्रूज राईड आहे इंटरलेकन ओस्टला। तर ही क्रूज राईड 1 तासाची आहे।